शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या दक्षिण मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरू आहे। हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आज दुपारी जहांगीर कला दालनात जाऊन उद्धव यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आवर्जून पाहिलं। साहेब, राजसाहेबांनी आज तुमच्या फोटोग्राफी एक्झिबिशनला भेट दिलेली आहे। तुमच्या फोटोग्राफीचं ते अनेकदा कौतुक करतानाही आढळले आहे। काय सांगाल, तुमच्या भावना काय? मुख्यतः आमचं कुटुंब हे कलाकारांचं आहे। शिवसेना प्रमुख माझे काका म्हणजे राजचे वडील आणि त्यांच्याकडनं आम्ही सुद्धा जो काही वारसा घेतलेला आहे त्या वारशाच्या माध्यमातून जे काही करतो ते लोकांसमोर ठेवतो। चला ठाकरेंचं कुटुंब हे कलाकारांचं कुटुंब आहे अशी प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली आहे। राज यांनी जहांगीर कला दालनात जाऊन हे प्रदर्शन पाहिलं आणि त्यावेळी राज उद्धव एकत्र असताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे यांनी प्रदर्शनाला उपस्थिती लावली। झी मीडियाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहताय। दोघं भाऊ एकत्र या ठिकाणी पाहायला मिळतात आणि दोघेही कलाकार। ठाकरे कुटुंबीय हे कलाकारांचं कुटुंब आहे अशी प्रतिक्रिया नुकतीच उद्धव यांनी दिली आणि राज यांची उपस्थिती विशेष अधोरेखित होणारी। राज आणि उद्धव हे एकत्र प्रदर्शन पाहतात। उद्धव ठाकरे यांनी क्लिक केलेल्या कॅमेऱ्यातनं क्लिक केलेल्या फोटोंचं प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरलंय। या प्रदर्शनाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव यांच्यातले संबंध कसे राहिले आहेत, मात्र कौटुंबिक एकोपा आम्ही जपत आलोय याची जाणीव दोघाही भावांनी यापूर्वी अनेकदा करून दिलेली आहे। आता सुद्धा उद्धव यांच्या कलागुणांचं एक प्रकारे कौतुक करण्यासाठी राज ठाकरे यांची ही उपस्थिती। कारण जे तुमच्या नॉर्मल डोळ्याला दिसत नाही ते तुम्हाला एका लेन्समधनं वेगळ्या प्रकारे रंग दिसतात आणि ते उमटतात, त्याला वेगळं दिसतं। ही मला असं वाटतं एक खूप अप्रतिम प्रयोग उद्धवने केलेला आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी हे एक्झिबिशन पाहावं, नक्की पाहावं। उद्धव साहेब ॲज अ कलावंत म्हणून काय सांगाल म्हणजे जे फोटोग्राफी आणि मला काय वाटत नाही माझ्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी आणि आम्ही एकत्रच वाढलेलो आहोत आणि एकमेकांची कला दोघेजण एकमेक बघत आलेलो आहोत आणि अप्रतिम छायाचित्रकार आहेत। मला असं वाटतं इलस्ट्रेटर म्हणून पण फार अप्रतिम त्याचं काम मी लहान असताना कॉलेजमध्ये असताना मी पाहिलेलं आहे आणि अप्रतिम इलस्ट्रेटर पण आहे। कंपोजिशनचा अप्रतिम सेन्स आहे आणि अप्रतिम कलाकार आहे। उद्धव साहेबांची कलाकृती पाहण्याचा योग जुळून येतोय। तुम्ही स्वतः व्यंगचित्रकारात तुमची अशी कलाकृती प्रदर्शन कधी बघायला मिळेल? परत तुम्ही म्हणाल कॉपी करतो म्हणून त्यापेक्षा थोड्या वेळाने केलं, नंतर केलं बरं। उद्धव साहेब, राजसाहेबांनी आज तुमच्या फोटोग्राफी एक्झिबिशनला भेट दिलेली आहे। तुमच्या फोटोग्राफीचं ते अनेकदा कौतुक करतानाही आढळले आहे। काय सांगाल, तुमच्या भावना काय? मुख्यतः आमचं कुटुंब हे कलाकारांचं आहे। शिवसेना प्रमुख माझे काका म्हणजे राजचे वडील आणि त्यांच्याकडनं आम्ही सुद्धा जो काही वारसा घेतलेला आहे त्या वारशाच्या माध्यमातून जे काही करतो ते लोकांसमोर ठेवतो। चला राज ठाकरे यांनी उद्धव यांचं कौतुक केलेलं आहे। उत्तम छायाचित्रकार आहे उद्धव अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली आहे। उद्धव एक उत्तम इलस्ट्रेटर आहे असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले।
याचबद्दल अधिक बोलण्यासाठी आपण जाऊयात थेट जहांगीर कला दालनामध्ये. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेश, आपण पाहतोय दोघंही भाऊ एकमेकांच्या कलागुणांचं कौतुक करताना दिसत आहेत. काय नेमकं तिकडचं फिलिंग आहे, काय वातावरण आहे? सुवर्ण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जे जहांगीर कला दालनात फोटोग्राफी प्रदर्शन सुरू आहे त्याला आज भेट दिलेली आहे. सुमारे 40 मिनिटं या फोटो कला दालनात ते होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी काढलेले प्रत्येक फोटो आवर्जून बघितले आणि त्या फोटो मागचं नेमकं काय तंत्रज्ञान आहे, ते फोटो काढताना नेमकं उद्धव ठाकरे यांच्या मनात काय भाव होते, अगदी बारीक सारीक जे बारकावे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांनी जाणून घेतले. आपण जाणतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक, मात्र राजकीय विरोध एका बाजूला आणि दोन कलाकार म्हणून एकत्र. कलाकारांना नेहमीच जात पात धर्म पंथ किंवा कुठल्याही सीमा नसतात. तेच आज दर्शन आपल्याला जहांगीर कलादालनात पाहायला मिळालेलं आहे. याआधी उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफीची एक्झिबिशन झाली होती. जेव्हा पक्ष स्थापन झाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांची जी फोटोग्राफीची एक्झिबिशन झाली त्याला राज ठाकरे यांची उपस्थिती नव्हती. मात्र अनेकदा राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे यांचं कलावंत म्हणून, एक उत्तम फोटोग्राफर म्हणून कौतुकच ऐकायला मिळालेलं होतं. आज स्वतः राज ठाकरे जहांगीर कला दालनात आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे संपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्यावेळेस त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली त्यावेळेसही उद्धव ठाकरे हे कलावंत म्हणून किती चांगले आहेत, त्यांचं फोटोग्राफी किती चांगली आहे, अप्रतिम फोटोग्राफर असं राज ठाकरे यांनी उल्लेख केलेला आहे. तसंच इलिस्ट्रेटर म्हणून उद्धव ठाकरेही चांगले आहेत अशीही त्यांना पावती दिलेली आहे. या सर्व शुभेच्छांचा किंवा या कौतुकांचा उद्धव ठाकरेही मोठ्या मनाने स्वीकार केलेला आहे. आणि शेवटी आज पण आम्ही एकाच घरातले आहोत. बाळासाहेब यांच्या एकूण मार्गदर्शनाखाली आपलं शिक्षण झालेलं आहे किंवा त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे कलेच्या प्रांतात आहे, याची आवर्जून उद्धव ठाकरे यांनी आठवण करून दिली. या संपूर्ण भेटीवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी याही उपस्थित होत्या. एक चांगलं कौटुंबिक वातावरणही बघायला मिळालं. आपल्याला गेल्या काही दिवसात बघायला मिळतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा योग वारंवार जुळून येतो आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही राज ठाकरे यांची तब्येत नाजूक होती, त्यावेळेसही उद्धव ठाकरे यांनी फोनवर त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. ज्यावेळेस शिवसेना भाजप युती तुटली त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या माध्यमातून युतीचा एक प्रस्तावही समोर आला होता, मात्र या विधानसभेमध्ये ते पूर्ण होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी हिचा सुद्धा अपघात झाला होता. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आवर्जून हिंदुजा रुग्णालयात जाऊन 2 ते 3 वेळेस उर्वशी हिच्या तब्येतीची विचारपूस केली होती. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब यांचा स्मृतिदिन होता, त्यावेळेसही राज ठाकरे स्मृती दिनाच्या निमित्तानं शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी विनम्र अभिवादन केलं होतं. त्यावेळेसही उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा संवाद झाला होता. हा संवाद किंवा हा योग अनेकदा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच शिवसैनिक आणि मनसैनिक हे दोन भाऊ एकत्र दिसत असल्यामुळे सुखावलेले आहेत. धन्यवाद दिनेश या संपूर्ण तपशिलाबद्दल. हे दोन भाऊ एकत्र पाहायला मिळाल्यामुळे महाराष्ट्राची जनता सुखावली आहे असं म्हणायला हरकत नाही, कलाप्रेमी सुखावल्यात असं म्हणायला हरकत नाही. दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी मीडियावर पाहताय. महाराष्ट्राच्या राजकारणातले कट्टर राजकीय विरोधक मात्र दोघेही कलेचे प्रेमी एकमेकांच्या सोबत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात जहांगीर कला दालनात. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, त्यावेळी ते काय म्हणाले पाहूयात आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा प्रतिक्रिया ऐकूयात. प्रत्येक एक्झिबिशनला प्रत्येक त्याची असं वाटतं नवीन तो प्रयोग एक करत असतो आणि ते यशस्वी प्रयोग असतात. आणि त्याप्रमाणे आता मला असं वाटतं ह्या एक्झिबिशनला देखील त्यांनी जे इन्फ्रारेडमधले फोटो मी त्याच्याकडनं समजून घेत होतो की हे नक्की काय असतं, कशा प्रकारे असतं. आणि ते खरंच विलक्षण अद्भुत आहे ते. कारण जे तुमच्या नॉर्मल डोळ्याला दिसत नाही ते तुम्हाला एका लेन्समधनं वेगळ्या प्रकारे रंग दिसतात आणि ते उमटतात त्याला वेगळं दिसतं. ही मला असं वाटतं एक खूप अप्रतिम प्रयोग उद्धवने केलेला आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी हे एक्झिबिशन पाहावं, नक्की पाहावं. उद्धव साहेब ॲज अ कलावंत म्हणून काय सांगाल म्हणजे जे फोटोग्राफी म्हणजे मला काय वाटत नाही माझ्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी. आणि
आम्ही एकत्रच वाढलेलो आहोत आणि एकमेकांची कला दोघेजण एकमेक बघत आलेलो आहोत आणि अप्रतिम छायाचित्रकार आहेत. मला असं वाटतं इलस्ट्रेटर म्हणून पण फार अप्रतिम त्याचं काम मी लहान असताना कॉलेजमध्ये असताना मी पाहिलेलं आहे आणि अप्रतिम इलस्ट्रेटर पण आहे. कंपोजिशनचा अप्रतिम सेन्स आहे आणि अप्रतिम कलाकार आहे. उद्धव साहेबांची कलाकृती पाहण्याचा योग जुळून येतोय. तुम्ही स्वतः व्यंगचित्रकारात तुमची अशी कलाकृती प्रदर्शन कधी बघायला लागले? परत तुम्ही म्हणाल कॉपी करतो म्हणून त्यापेक्षा थोड्या वेळाने केलं नंतर केलं बरं. उद्धव साहेब, राजसाहेबांनी आज तुमच्या फोटोग्राफी एक्झिबिशनला भेट दिलेली आहे. तुमच्या फोटोग्राफीचं ते अनेकदा कौतुक करतानाही आढळलेलं आहे. काय सांगाल, तुमच्या भावना काय? मुख्यतः आमचं कुटुंब हे कलाकारांचं आहे. शिवसेना प्रमुख माझे काका म्हणजे राजचे वडील आणि त्यांच्याकडनं आम्ही सुद्धा जो काही वारसा घेतलेला आहे त्या वारशाच्या माध्यमातून जे काही करतो ते लोकांसमोर ठेवतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.